आमच्या रुहीने काल आंब्याचे झाडं लावले आहेत. हे काल तोरण लावायला ज्या फांद्या आणल्या होत्या ते तिने कुंडीत लावलेल्या आहेत आणि कालपासून बऱ्याचशा वेळा ती पाहायला आलेली आहे. या एक कुंडीत लावलेलं आहे बघा. आणि खूपदा पाहायला येत आहे की माझ्या झाडाला आंबे लागले का. तर आज सकाळी उठल्याबरोबर आंबे लागले का पाहायला आली होती. आता मी तिच्या ह्या झाडाला छोटे छोटे 2 आंबे लावून देते आणि तिला म्हणते बघ तुझ्या झाडाला आंबे लागले. आज सकाळीच आली की आंबे लागले की काय म्हणून पाहायला. तिला मजा येत आहे की तिला वाटत आहे की झाड लावल्याबरोबरच आंबे येतात बा म्हणून. चला आता मी तिला 2 आंबे घेतलेले आहेत आणि आता आंब्याचे झाड आंबे लागले म्हणून सांगते तिला. हे बघा झाडाला आंबा लावला आहे. आता रुहीला बोलवते आंबे लागले म्हणून. बघा 2 आंबे लागले म्हणून. बघा ठेवलेले आहेत असेच आंबे कारण ते खूपच पातळ आहेत त्यामुळं तिथे राहणार नाही असंच ठेवलेले आहेत. ए रुही 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 आंबे लागले झाडाला. ए रुही ये झाडाला आंबे लागले. रुहीच्या झाडाला आंबे लागले. बापरे 2 आंबे लागले. अरे बापरे 2 आंबे लागले रुही. बघ 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 हे बघ एक आंबा लागला रू. मग आंबे लागले. अरे हा रुही खुश झाली. तोडू नाही आपण आंबे आंबे पाना 2 आंबे लागले. एक इथे लागला एक इथे लागला. रुहीच्या झाडाला आंबे लागून गेले. तोडायचं नाही आता. तोडशील का हा मग यायला लागला. मजा आंबे लागले मग झाड चिमले. झाड कालपासून हे कशातले हे लागला ना. हे बरं हे इथे लागला. आता एकच लागला. तू आता लालूच करते का. हा ते रात्री लागल. मग आता आंब्याचा रस करायचा आपल्याला आहे ना रू. 4-5 दिवस कावळे मले आईला 4-5 दिन म्हणे आंबे आणि गुड्डी आईला 2 आंबे लागले. मज्जा आहे. रुही खुश झाली आंबे लागल्याबरोबर. असे बघा रंजूनी आणि स्वप्नीलने दोघा मिळून मस्त छान फळं बनवले आहेत. हे काय ॲपल, आलू, केळं, टरबूज, आंबा, भेंडी आणि हे सीताफळ है ना रू. किती छान बनवले. उद्या शाळेत न्यायचं आहे रुहीला. हा अनार नाही बाई सीताफळ बाई. अनार नाही बाई सीताफळ बाई. तर आता उद्या शाळेत नेणार आहे. खूप छान बनलाय. टरबूज तर असं वाटत आहे की ओरिजिनलच फोड ठेवली आहे. माती आणली त्यांनी बाहेरून आणि दोघा मिळून बनवले आहेत. छान मस्त खूपच छान बनलेले आहेत है ना रू. आता तू शाळेत नेशील का. थांब थोडा वेळ थांब नंतर कर. थांब मग. मस्त बनलेले आहेत. चला मग कसे बनले फळं तर कमेंट